नमस्कार शेतकरी मित्रांनो. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याची चाहूल लागली की आपल्या सर्वांचे डोळे आभाळाकडे लागतात. यंदाचा पावसाळा नेमका कसा असेल? निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका आपल्या उभ्या पिकांना तर बसणार नाही ना? ही एक अशी भीती आहे जी आजकाल कृषी क्षेत्राशी निगडीत प्रत्येकाला सतावत आहे. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि सविस्तर विश्लेषणात मी तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो. आज आपण इथे केवळ कोरडी आकडेवारी किंवा हवामान खात्याचे तांत्रिक शब्द फेकून मोकळे होणार नाही आहोत, तर 2026च्या मान्सूनवर घिरट्या घालणाऱ्या संकटामागचं खरं हवामान विज्ञान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातून वाचण्याचे खात्रीशीर उपाय आपण अगदी सोप्या भाषेत एका गोष्टीसारखे समजून घेणार आहोत. हे विश्लेषण आगामी संकटाचा सामना करण्यासाठी तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे, हे नक्की. बघा, पावसाने थोडी जरी ओढ दिली तरी आपलं संपूर्ण वर्षभराचं आर्थिक नियोजन अक्षरशः कोलमडून पडतं. पुन्हा एकदा कोरड्या आभाळाकडे हतबल होऊन पाहण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी पूर्वतयारी हा एकमेव आणि सर्वात उत्तम पर्याय आहे. म्हणूनच या गंभीर विषयाच्या अगदी खोलात जाण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे. शेतीविषयी अशीच अचूक, वैज्ञानिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी शेतकरी ज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, योग्य वेळी मिळालेलं अचूक ज्ञान हेच अशा संकटात आपलं खरं संरक्षण करत असतं. चला तर मग सुरुवात करूया एका अत्यंत कठोर वास्तवापासून. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या प्रमुखांनी दिलेला हा थेट आणि अत्यंत स्पष्ट इशारा जरा लक्ष देऊन ऐका. ते म्हणताहेत की एल निनोचा प्रभाव जानेवारी 2027 पर्यंत टिकून राहू शकतो, ज्यामुळे केवळ आपला खरीप हंगामच नाही तर पुढच्या रबी हंगामावरही मोठं संकट येऊ शकतं. हा काही 1-2 आठवड्यांचा पावसाचा खंड नाहीये, हे एक खूप मोठं आणि दीर्घकालीन आव्हान आहे आणि म्हणूनच याकडे आता अत्यंत गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आलीये. ओके, आता मुख्य मुद्द्यावर येऊया. हा जो काही एल निनो नावाचा ताप आहे, ज्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे, तो नक्की आहे तरी काय? असा कोणता हा अदृश्य शत्रू आहे जो आपल्यापासून हजारो मैल दूर राहूनही आपल्या शिवारातील, आपल्या मातीतील ओलावा चक्क हिरावून घेतोय? हे सगळं चक्र समजून घेणं विज्ञानाच्या दृष्टीने जितकं रंजक आहे, तितकंच ते आपल्या शेतीच्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी महत्त्वाचं आहे. तर एल निनो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचं असामान्य पद्धतीने गरम होणं. आता विचार करा, आपल्यापासून सुमारे 15,000 किलोमीटर दूर असलेला हा अथांग महासागर एका जागतिक थर्मोस्टॅटसारखा, म्हणजेच संपूर्ण पृथ्वीच्या तापमान नियंत्रकासारखा काम करतो. थोडक्यात सांगायचं तर, जेव्हा या महासागराला अक्षरशः ताप भरतो, तेव्हा त्याची झळ थेट आपल्या दक्षिण आशियातील हवामानाला बसते आणि आपले हक्काचे पावसाचे ढग दुसरीकडेच निघून जातात. हे विज्ञान जरा अजून सोप्या भाषेत समजून घेऊया. 28°C हा आकडा तुमच्या डोक्यात पक्का बसून घ्या. हे प्रशांत महासागराचं निरोगी आणि अगदी सामान्य तापमान आहे. तुम्ही याला आपल्या हवामानाच्या आलेखाचा शून्य बिंदू किंवा बेसलाईन मानू शकता. जोपर्यंत महासागराचं तापमान या 28° आसपास असतं, तोपर्यंत आपला मान्सून अगदी वेळेवर न चुकता आणि सुबकपणे आपल्या शेतात बरसतो. पण खरी गोची तिथेच होते, जेव्हा या तापमानात वाढ होऊ लागते. बघा, केवळ 0.4° पर्यंतची वाढ ही तटस्थ अवस्था मानली जाते, म्हणजे त्याने फारसा फरक पडत नाही. पण जेव्हा हाच पारा 0.5° किंवा त्याहून अधिक वाढतो, तेव्हा हा एल निनो डोकं वर काढतो. 2026च्या अंदाजानुसार हे तापमान 1 ते 1.25° वाढण्याची दाट शक्यता आहे. आता सुदैवाने सुरुवातीलाच हा महाभयंकर असा सुपर एल निनो नसेल, पण एक सामान्य एल निनो म्हणूनही तो नक्कीच आपल्या मान्सूनच्या वाटेत खूप मोठा अडथळा निर्माण करणार आहे. भौगोलिकदृष्ट्या हे सगळं कसं घडतं ते डोळ्यांसमोर उभं करा. महासागराचं तापमान 28.5° वर गेलं की तिथे प्रचंड उष्णता निर्माण होऊन एक भली मोठी निर्वात पोकळी किंवा तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होतो. ह्यामुळे काय होतं, जे मोसमी वारे आणि आर्द्रता आपल्या भारताकडे व्हायला हवी होती, ती चुंबकासारखी त्या महासागराकडेच ओढली जाते आणि परिणामी आपल्या शेतावर येणाऱ्या त्या पावसाळ्याच्या काळ्या भोर भरलेल्या ढगांऐवजी फक्त आणि फक्त कोरडे वारे वाहू लागतात. एक प्रकारे आपला हक्काचा पाऊस आपल्या शिवारातून अक्षरशः लांब खेचला जातो. आता या जागतिक महासागराच्या गणिताकडून आपण परत वळूया थेट आपल्या प्रत्यक्ष शेताकडे आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे. भारतीय हवामान खात्याचा म्हणजेच IMDचा
2026च्या प्राथमिक अंदाज नेमका काय सांगतोय आणि या आकडेवारीमागे आपल्या पिकांचं कोणतं भविष्य लपलेलं आहे हे आता आपण बारकाईने उलगडून पाहूया. इथे एक अत्यंत कठोर वास्तव आपल्या समोर येतंय. नेहमी 100% अपेक्षित असणारा मान्सूनचा पाऊस यंदा दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 92% पडण्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता तुम्ही म्हणाल 92% म्हणजे फार वाईट नाही, पण ही घट टक्केवारी छोटी वाटत असली तरी दुष्काळाची आणि कोरड्या हंगामाची जी भीती आपल्या मनात होती ती ह्या एका आकडेवारीमुळे दुर्दैवाने खरी ठरताना दिसत आहे. आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडेल की हे 92% म्हणजे नेमकं किती पाणी? तर याचं उत्तर आहे साधारणतः 87 सेंटीमीटर पाऊस. हा 87चा आकडा अत्यंत कळीचा आहे बरं का, कारण या एका आकड्यावरच आपलं सगळं भविष्य अवलंबून आहे. आपली धरणं किती भरणार, विहिरींच्या पाण्याची पातळी किती राहणार आणि जमिनीतील भूजलावर आपल्याला किती अवलंबून राहावं लागणार, या संपूर्ण जलनियोजनाचा पाया हाच आकडा आहे. आता इथे निसर्गाचा एक अत्यंत फसवा खेळ पाहायला मिळू शकतो, त्यामुळे सावध रहा. 13 ते 16 मे दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून धडकेल आणि त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस किनारपट्टीवर तो नेहमीपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. पण मित्रांनो, या सुरुवातीच्या लवकर आलेल्या पावसाला अजिबात भुलून जाऊ नका. मान्सून लवकर आला म्हणजे तो पुढे सलग आणि दमदार बरसेलच, याची कोणतीही शाश्वती या एल निनोच्या वर्षात नसते. हा एक सापळा असू शकतो. कारण खरी धोक्याची घंटा इथेच लपलेली आहे. पावसाळ्याचे सुरुवातीचे 1-2 महिने कदाचित आपल्याला खूप चांगले वाटतील. आपण उत्साहात पेरण्याही उरकून घेऊ. पण खरी अडचण तेव्हा उभी राहते जेव्हा एल निनोचा प्रभाव अधिक गडद होतो आणि अचानक पावसाचा खूप मोठा खंड पडतो. याच काळात महाराष्ट्र आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा पसरतात आणि या लाटा आपल्या त्या कोवळ्या पिकांना अक्षरशः होरपळून काढतात. हे संकट म्हणजे एका साखळीसारखं येतं. कसं ते बघा, पिकांच्या वाढीच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यातच पावसाने अचानक ओढ दिली तर खरीपाचं कधीही न भरून येणारं नुकसान होतं. पाऊस कमी झाल्यामुळे साहजिकच धरणं आणि तलाव रिकामे राहतात, ज्यामुळे पुढील रब्बी हंगामावर टांगती तलवार उभी राहते. आणि या प्रचंड उष्णतेनंतर जेव्हा अचानक पावसाची एखादी सर येते आणि हवेतला दमटपणा वाढतो, तेव्हा परिस्थिती अजूनच हाताबाहेर जाते. आणि इथेच निर्माण होतो एक अत्यंत महत्त्वाचा आणि तांत्रिक प्रश्न. जरा विचार करा, जेव्हा अनेक महिने कोरडी ठणठणीत पडलेली आपली शेतजमीन अचानक एकाएकी गुदमरून टाकणाऱ्या दमटपणाचा सामना करते, तेव्हा या बिचाऱ्या पिकांचं नेमकं काय होतं? हा हवामानातील बदल आपल्याला वरवर साधा वाटत असला तरी पिकांच्या आरोग्यासाठी तो एखाद्या मोठ्या आजारासारखाच घातक ठरू शकतो. अशा या अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे आपली जी मुख्य पिके आहेत ती अत्यंत संवेदनशील होतात. कोरडे आणि नंतर अचानक दमट हवामान यामुळे सोयाबीनवर किडींचा अत्यंत वेगाने आणि मोठा प्रादुर्भाव होऊ शकतो. कापसाची वाढ असमान होते, ज्यामुळे बोंडे लागण्याच्या प्रक्रियेवर थेट आणि मोठा परिणाम होतो. मक्यावर विविध प्रकारची रोगराई पसरण्याची दाट शक्यता असते. तर ज्याला जास्त पाणी लागतं अशा भात पिकाला मॉइश्चर स्ट्रेस म्हणजेच ओलाव्याच्या कमतरतेचा असा काही जबरदस्त ताण बसतो की उत्पादनात मोठी घट येते. पण थांबा, केवळ या समस्या पाहून आपल्याला डगमगून जायचं नाहीये. संकटाची जाणीव झाल्यानंतर त्यातून सक्षमपणे मार्ग कसा काढायचा हे पाहणं इथं खऱ्या अर्थाने महत्त्वाचं आहे. आता आपण अशा काही स्मार्ट आणि व्यावहारिक शेती तंत्रांबद्दल जाणून घेणार आहोत, जी या 2026च्या आव्हानात्मक वर्षात तरुण जाण्यासाठी आणि आपला आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आपल्यासाठी एका भक्कम ढालीसारखी उभी राहतील. तर हा आहे तुमच्यासाठीचा ठोस आणि अत्यंत महत्त्वाचा कृती आराखडा. पहिली आणि प्रमुख पायरी, कमी पावसात आणि पाण्याचा मोठा ताण सहज सहन करू शकणाऱ्या कडधान्यांना यावर्षी जास्तीत जास्त प्राधान्य द्या. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, बियाणे आणि खतांवरील आपला सुरुवातीचा खर्च शक्य तितका आटोक्यात ठेवा. उगाचच सुरुवातीलाच महागडी खते वापरून खूप मोठा आर्थिक धोका पत्करू नका. आणि तिसरं, कोणतीही घाई न करता मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात येणाऱ्या हवामान खात्याच्या अंतिम आणि सुधारित अंदाजाची नक्की वाट पहा. त्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्या. या आपल्या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश जर एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा असेल: कोरड्या काळासाठी आपल्या मातीची आणि नियोजनाची पूर्ण तयारी करा, पण एका चांगल्या हंगामाची आशा मात्र कधीच सोडू नका. मित्रांनो, योग्य नियोजन, सुरुवातीचा खर्च आटोक्यात ठेवण्याची कला आणि अचूक माहिती या गोष्टींच्या आधारे आपण या निसर्गाच्या लहरीपणावर नक्कीच सक्षमपणे मात करू शकतो.
संघटित प्रयत्नांनी आणि योग्य पूर्वतयारीने आपण हे निश्चितच साध्य करू शकतो. अशा या सतत बदलत्या हवामानात वेळेवर मिळणारी अचूक माहिती हेच तुमचं आणि माझं सर्वात मोठं हत्यार असतं. शेतीविषयी अशीच नवनवीन माहितीपूर्ण सादरीकरणे आणि हवामानाचे अभ्यासपूर्ण अंदाज यांसाठी शेतकरी ज्ञान म्हणजेच शेतकरी ज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलला आजच आणि आत्ताच सबस्क्राईब करा. आणि जाता जाता एक विचार नक्की करा, निसर्गाच्या या लहरीपणापुढे आपण खरोखरच केवळ हतबल आहोत की आपल्या स्मार्ट नियोजनाच्या आणि ज्ञानाच्या जोरावर आपण हे हवामानाचे चक्र भेदून यशस्वीपणे पुढे जाऊ शकतो. विचार करा, कायम जागरूक रहा आणि आपली सुरक्षित शेती अशीच फुलवत रहा. धन्यवाद.